नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. खातिवली ग्रामस्थांचा प्रचंड उद्रेक. वेगात सुरू असलेले मुंबई नाशिक महामार्गावरील धोकादायक उड्डाणपुलाचे काम आजपासून बेमुदत बंद. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार. शहापूर तालुक्यातील मौजे खातोली येथे सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम खातोलीकरांसाठी जीवघेणे होत असल्याने येथील ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले असून त्यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नाशिक यांना याबाबत खातोली ग्रामपंचायतने पत्रव्यवहार करून देखील शासन दखल घेत नसल्यामुळे आज खातोली ग्रामस्थांचा प्रचंड उद्रेक होऊन आंदोलन करत त्यांनी सकाळी 10:30 वाजल्यापासून उड्डाणपुलाचे काम बेमुदत बंद केले आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नाशिक हे जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असा सज्जड इशारा खातोली ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांनी दिला आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील खातोली येथे नवीन उड्डाणपुलाचे काम वेगात सुरू असून हे काम ठेकेदार स्वास्तिक कंपनी करत आहे. सुरू असलेले काम चुकीचे रेखांकन करून खोदकाम सध्या चालू आहे. या चुकीच्या व धोकादायक कामाला खातोली ग्रामस्थांकडून प्रचंड विरोध केला जात आहे. याबाबत निर्मळ ग्रामपंचायत खातोली यांनी दिनांक 5 मार्च 2026 रोजी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नाशिक यांना लेखी पत्रव्यवहार करून सुरू असलेले चुकीचे काम बंद करावे आणि उड्डाणपुलाचे काम योग्य करण्यासाठी सहकार्य करावे असे कळविले होते. अन्यथा ग्रामस्थ जोरदार आंदोलन करणार असा इशारा देखील दिला होता. खातोलीकरांच्या अशा आहेत मागण्या. 1. केंद्र सरकारच्या मंजूर आराखड्यानुसार सध्याच्या जमीन लेवल व जुना आग्रा रोड नुसार खातोली हायवे ब्रिज लांबीला 20 मीटर व उंचीला 18.5 मीटर इतका किमान असावा. आणखीन जास्त उंची घेतल्यास गावाची कोणतीही हरकत नाही. 2. सध्याचा जुना आग्रा रोड याच्या लेवलने सर्व्हिस रोड व त्यावरच अंडरपासच्या ब्रिजचे काम सुरू करावे. 3. जुना आग्रा रोड जवळ गावातून येणारी पाईपलाईन व विस्तारित पाईपलाईनला जास्त खोदकाम केल्याने धोका निर्माण होऊ शकतो म्हणून खोदकाम बंद करावे. 4. 15 ते 20 फूट खाली खोदकाम करून सर्व्हिस रोड बनविल्यास गावासाठी रस्ता तीव्र उताराचा निर्माण होईल व ते खोदकाम करताना आजूबाजूच्या कुटुंबांना त्याचा त्रास होणार आहे. 5. गावासाठी व हायवे वाहतुकीसाठी सर्व्हिस रोड केल्याशिवाय इतर कोणतेही काम सुरू करू नये. या मागण्यांबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नाशिक यांनी ग्रामपंचायतच्या पत्राची दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थांचा उद्रेक होऊन आंदोलन करत ग्रामस्थांनी आजपासून काम बंद पाडले आहे. सर्वांना नमस्कार. मी उपसरपंच खातिवली उर्मिला जाधव. आत्ता सध्या हायवेला जे काम चालू आहे खातिवली गावासाठी ते काम तीव्र उताराचं आणि खोल खड्डा असल्यामुळे ते दर्शनी भाग व्यवस्थित दिसणार नाही किंवा ते गावासाठी व्यवस्थित नसणार आहे. त्यामुळे हे काम गावकऱ्यांच्या विरोधात असल्यामुळे हे काम आम्ही सध्या थांबवत आहोत. वेळोवेळी NH हायवे व्यवस्थापकांना निवेदन देऊन सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचा रिप्लाय दिलेला नाही आहे. त्यासाठी आज सगळे गावकरी संतप्त होऊन इथे जमलेले आहेत आणि काम थांबवण्यात येत आहे. धन्यवाद. खातोलीकरांची मागणी काय आहे? त्यांची मागणी अशी आहे की गावाचा जो रस्ता आहे तो अतिशय तीव्र उताराचा असेल, खाली असेल आणि जो दर्शनी भागातला गावाचा रस्ता आहे त्या लेवलला ते काम नसल्यामुळे ते काम रिस्की असेल किंवा गावकऱ्यांसाठी, लहान मुलांसाठी, सगळ्यांसाठी ते रिस्की असेल. त्यामुळे ते काम आम्ही थांबवत आहोत. धोकादायक असेल म्हणून ते काम थांबवण्यात येत आहे. नॅशनल हायवेचं हे ब्रिज मंजूर होण्यासाठी खातोलीकरांचं मोठं योगदान आहे आणि ही ब्रिज व्हावं म्हणून खातोलीकरांचीच खरी म्हणजे मोठी इच्छा होती. कारण अनेक वेळा शुभवास्तूवर मोठमोठे अपघात होत होते. अनेकांचे जीव, लाख मोलाचे जीव यामध्ये गेलेले आहेत आणि ते वाचावेत म्हणून हा खातोलीकरांचा प्रयत्न आहे. परंतु आत्ता हे ज्या ब्रिजचं काम चालू आहे हे काम चालू असताना खोल अशा पद्धतीचा खड्डा या ठिकाणी करून ठेवलेला आहे आणि भविष्यामध्ये खातोलीकरांना या रस्त्यावर उतरणं फार मोठं मुश्किल होणार आहे. तीव्र उतार असल्यामुळं अनेक अपघात या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. असल्यामुळं गावकऱ्यांचा या ठिकाणी पूर्ण विरोध आहे आणि वेळोवेळी निवेदनं देऊन किंवा विनंत्या करून जर शासन ऐकत नसेल
NH3 हे कार्यालय जर ऐकत नसेल तर आज या ठिकाणी गावातील सगळे संतप्त आहे की नाही गावकऱ्यांनी या ठिकाणी काम बंद आंदोलन केलेलं आहे. आणि आजपासून जोपर्यंत गावकऱ्यांच्या समाधान होत नाही, ब्रिजसाठी आम्हाला या जमिनीच्या लेवलने सरासरी अंडरपास या ठिकाणी त्या फन्सीपाडेकडे जाण्यासाठी असला पाहिजे. सर्व्हिस रोडसुद्धा या ठिकाणी आहे की नाही याच जमिनीच्या लेवलने असला पाहिजे. तो खोल खड्ड्यातून सर्व्हिस रोड आम्हाला नको आहे. आणि सहसा महत्त्वाचं म्हणजे की वासिंदकरांसाठी सर्व्हिस रोडला एंट्री देण्यापेक्षा स्वतंत्र पॅरलल जर अगर रस्ता बनवला तर वासिंदकरांचा सुद्धा या ठिकाणी त्रास वाचणार आहे. म्हणून हे जर NH3 कार्यालय जर ह्या प्रकारची जर आमची दखल घेत नसेल तर यापुढे जोपर्यंत गावकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचं काम बंद आंदोलन हे पुढे कायमस्वरूपी राहील. आणि तोपर्यंत आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हे काम आम्ही गावकरी करू देणार नाहीत. आपला हा ओव्हरब्रिज मंजूर होण्यासाठी आम्ही NHAIकडे भरपूर प्रयत्न केले. ब्रिज मंजूर करण्याचं कारण आत्ताच मागील काही दिवसापूर्वी होळी गेली आणि होळीच्या प्रसंगात जो काय लोकांचा जीव गेला होळीच्या दिवशी, त्याच्या अनुषंगाने आम्ही एक निषेध म्हणून उपोषण केलं. आमरण उपोषण केल्यानंतर हा ब्रिज आम्ही मंजूर करून आणला. मंजूर करून आल्यानंतर जर शुभवास्तूसाठी क्रॉसिंगमध्ये होणाऱ्या लोकांचा जीव जात होता, त्यांचा जीव जाऊ नये म्हणून आम्ही तो ब्रिज मंजूर केला. परंतु तोच जीव आता आमच्या खातिवली गावातील ग्रामस्थांचा, उदाहरणार्थ विद्यार्थ्यांचा, नागरिकांचा जर इथे डीप घेणार असेल स्लोगन याच्यामध्ये, तर तो डीप घेऊन होणार असेल तर तो आम्हाला मंजूर नाही. म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ या गोष्टीला निषेध करत आहे, विरोध करत आहे का जेणेकरून आम्ही त्यासाठी उपोषण केला आणि परत जर आम्हाला आमचा जीव जर त्यामध्ये जीवाची होळी करायची वेळ येत असेल तर आम्हाला हे कदापि मान्य नसणार आहे. ग्रामस्थ हा काम आज या दिवसापर्यंत जो झालेला आहे तो काम पूर्ण थांबून ग्रामस्थांच्या सोयीनुसार, मनानुसार, इच्छेनुसार जर काम होत नसेल, जीवाला धोका निर्माण होत असेल तर हा काम होऊ नये अशी आमची सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे. आम्ही NHAIला पुन्हा जर आमच्या मनाप्रमाणे काम झालं नाही तर पुन्हा बेमुदत उपोषणाचा इशारा देत आहोत. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.